नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकणार आहोत राधा. लेखक समर. श्रावणी. परतीचा प्रवास सुरू होणार म्हणून मी काहीशी उदास झाले होते. ही सहल संपूच नये असं वाटत होतं. महाराष्ट्रात परतल्यावर माझ्या आयुष्यात काय होणार आहे याची कल्पनाही करावीशी वाटत नव्हती. कारण मी त्या दुःखापासून दूर जाण्याचा खूप प्रयत्न करत होते आणि अंतिमतः मी दूर जाते असं वाटत असतानाच त्या दुःखाचा उद्वाता माझ्या जीवनात पुन्हा डोकावत होता. ठरल्याप्रमाणे मी सकाळीच वृंदावनात जाण्यासाठी निघाले. सकाळी वेगवेगळ्या उद्यानांमधून फिरत होते. तेवढ्यात मला रोहितचाच फोन आला. प्लीज मी फोन करू का? या त्याच्या मेसेजला मी रिप्लाय दिला नव्हता. त्याचा फोन उचलावा की उचलू नये हे मला कळत नव्हतं. आज सायंकाळी परतीचा प्रवास सुरू करायचाच आहे आणि उद्या ना परवा त्याच्याशी बोलायचंच आहे, तर मग आजच फोन का उचलू नये असा विचार करून मी त्याचा कॉल घेतला. हॅलो. खरोखर सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे त्याच्या हॅलोमुळे आमचा सगळा भूतकाळ वाऱ्याच्या रूपात येऊन माझ्यावर आदळला. सगळं काही डोळ्यासमोर उभं राहिलं. त्याने शब्द लांबवल्याने तो प्रश्नार्थक वाटत होता. मीच बोलते ना, मग बोलायचं ना, असं प्रश्न त्या एका हॅलोमध्ये सामावले होते. हॅलो. मला दुसरं काहीच सुचलं नाही. हृदयाचे ठोकेही वाढले होतेच. आय एम रिअली सॉरी. तू भेटून बोलूया म्हणालीस आणि तरीही मी तुला फोन केला, पण मला राहवलं नाही श्रावणी. मी खरंच तयार आहे. मला माहिती आहे की मी खूप दिवसांनी अचानक येऊन हे सांगतोय, पण मला आता खरंच पटलंय की तुझ्याशिवाय मी इतर कोणाचाही विचार करणं शक्य नाही. तू इथे आलीस की प्लीज मला एकदा तरी भेट. मी फक्त माझी भावना तुला सांगतोय. मी तुला खूप दुखावलंय, मला माहिती आहे. खूप खूप सॉरी. तुला आता माझ्यासोबत यायचं नसेल तरीही मला चालेल, पण मला सॉरी म्हणायला खरंच एकदा भेटायचं आहे. पाठ केल्याप्रमाणे तो कुठेही न अडखळता बोलत होता. या अशा प्रसंगी काय बोलावं मी कधीही याचा विचार केला नव्हता. मी स्तब्ध झाले. ओके, आपण भेटू शकतोच. मी हे काय बोलले? शकतोच म्हणजे केव्हाही भेटू शकतो की तू म्हणतोयस म्हणून भेटू शकतो? देवा, एक ओळ बोलताच माझा असा गोंधळ उडाला. त्यामुळे मी फार काही न बोलण्याचंच ठरवलं. थँक्यू सो मच. ऐक ना, मी मंदिरात जाते. मी तिकडून परत आले की बोलू. हो, सॉरी अगेन. बाय. मी फोन ठेवला. आता मी काय करू? एकच प्रश्न माझ्यासमोर होता. मी सगळं माझ्या घरी सांगितलं होतं, त्यामुळे घरचेही रोहितवर खूप रागावले होते. आता तर त्यांनी माझ्या भविष्याबाबत विचार करायलाही सुरुवात केली होती. पुन्हा रोहितला माझ्याशी बोलायचं आहे हे ऐकताच घरच्यांचं डोकं फिरेल ते स्वाभाविकच आहे. मुळात माझंच डोकं का फिरलं नाही तेच मला समजलं नव्हतं. बहुधा 3 वर्ष रोज त्याच्यावर मनापासून प्रेम केल्याने अजूनही त्या प्रेमाचा अंश शिल्लक होताच. तो अंश होता की सुप्तावस्थेत ते प्रेम होतं. प्रेम कधी लयाला जाऊ शकतं का? या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडेही नव्हती. याच विचारांमध्ये वृंदावनात फिरत असताना मला अचानक एका स्त्रीचा खांद्याचा धक्का लागला. मी मागे वळून तिच्याकडे बघण्यापूर्वीच तिने माझा हात धरला होता आणि मला ग्लानी आली. नेमकं काय झालं ते समजलं नाही. मी डोळे बंद केले, किंबहुना ते आपोआप बंद झाले. मी डोळे उघडले तेव्हा मी जे अनुभवलं त्यावर तुमचा विश्वास न बसणं स्वाभाविक आहे, पण ती अकल्पनीय गोष्ट माझ्यासोबत घडली. मी जणू माझ्या भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे असणाऱ्या एका अवस्थेत प्रवेश केला आणि माझ्यासमोर उभ्या असलेल्या एका स्त्रीला पाहिलं. तिच्या डोळ्यांमध्ये करुणा, प्रेम आणि सुज्ञता झळकत होती. तिने संधी प्रकाशाच्या तांबूस रंगाचं एक रेशमी वस्त्र परिधान केलं होतं. त्याच्या काठांवर जणू प्रेम आणि भक्तीच्या महाकाव्याचा एक अध्याय लिहिला गेला होता. तिच्या अलंकारांमधून जणू विश्वाची अनेक रहस्ये चकाकत होती.
ही अतिशयोक्ती वाटत असली तरी काही प्रसंगांचं वर्णन करण्यासाठी दुसरी उपमा शोधून सापडत नाही. काही प्रसंगच इतके अद्भुत आणि अकल्पनीय असतात की त्यांचं वर्णन आपल्याला अतिशयोक्तीनं भरलेलं वाटतं. तिची उपस्थिती ही निर्विवादपणे माझ्या कल्पनेतील देवत्वाची अनुभूती होती. मी तिच्यापासून 2 हात दूर उभे होते, तरी मला तिच्या ज्ञानाचा कोमल स्पर्श होत होता. तिचे तरल केस वितळलेल्या चंद्रप्रकाशासारखे खांद्यावरून पाठीवर विसावले होते. झुळूक येताच मी कधीही न ऐकलेल्या प्रेमसंगीताच्या तालावर ते केस डुलतही होते. तिच्या केसांमध्ये तिने नाजूक फुलंही अडकवली होती. श्रावणी, ती तिच्या मधुर आवाजात म्हणाली. तिचा प्रत्येक स्वर जणू प्राचीन मंत्राच्या प्रतिध्वनीतून विणला गेला होता. आवाजाला शतकानुशतकांच्या प्रार्थनेनंतर एक अस्वाभाविक असा ओलावा आणि मृदुता यावी असा तिचा आवाज होता. मी काही न बोलता स्तब्ध होऊन तिच्याकडे बघत होते. घाबरू नकोस, मी राधा, श्रीकृष्णांची प्राणप्रिय गोपिका, तिने परिचय देताच मी अधिकच आश्चर्यचकित झाले. ती कुणी सामान्य स्त्री नाही हे तिच्याकडे बघूनच माझ्या लक्षात येत होतं. त्यामुळे तू खरंच राधा आहेस का असं विचारण्याची काही आवश्यकता नव्हती. अशी दैवी स्त्री तुमच्यासमोर येताच तुम्हाला तिच्या अलौकिक अस्तित्वाची अनुभूती होते. इतकं असूनही मी तिच्या म्हणण्यावर पूर्णतः विश्वास ठेवला आहे असं दाखवलं नाही. मला अजूनही तिचं बोलणं पटलं नाही. हे पाहून ती मला म्हणाली, ते बघ. तिने डोळ्यांनीच मला पाठीमागे बघायला सांगितलं. मी मागे वळून बघते तर काय, दूरवर मला तेच उद्यान दिसत होतं जिथे मी फिरत होते. आणि आश्चर्य म्हणजे मला दुरून मीच दिसत होते. जणू मला कुणाचाही धक्का लागलाच नव्हता. माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. मी खरोखर डोळे चोळून पाहिलं. त्यानंतर मी राधेकडे वळून हात जोडले. तुम्ही खरंच राधा आहात? हे माझ्यासोबत असं काय होतंय? घाबरू नकोस श्रावणी, मी तुझी सखी आहे असंच समज. माझ्या वृंदावनात एक तरुणी मनात गहन चिंता घेऊन फिरते आहे हे मला जाणवलं. मी सहज बोलण्यासाठी, तुझ्या भावना जाणून घेण्यासाठी तुला इथं आणलं. मग तिकडे कोण आहे? तच आणि कापऱ्या आवाजातच विचार. तिकडे तुझा देह आहे. तू माझ्या अस्तित्वाशी बोलतेस आणि मी तुझ्या अस्तित्वाशी बोलते. आपला देह इथे नाही. आपण या सगळ्यात वेळ घालवणार आहोत का? तुला माझ्याशी बोलायचं नाही का? तसं सांग, ती गमतीने म्हणाली. नाही, तसं नाही. हे सगळं अचानकच घडलं. मला खरं तर काही कळतच नाही आहे. बऱ्याच गोष्टी कळण्यासारख्या नसतातच, पण हे घडलंय ना. तू माझ्यासमोर आहेस ना. मग आता मला एक मैत्रीण समज. हो, ये. राधा हळूहळू वनाच्या दिशेने चालू लागली. ते वन नसावं. पुढे बरेच वृक्ष दिसत होते आणि मनुष्यवस्ती नव्हती. त्यामुळे मला वन वाटलं. मी तिच्यावर विश्वास ठेवून तिच्या मागून चालत आले. तुम्ही इथेच असता का? मी विचारलं. मी सगळीकडेच आहे, ती स्मित करत म्हणाली. तुम्ही माझीच निवड का केली? अनेक मुलींच्या मनात वेगवेगळे प्रश्न असतील. मी तुझीच निवड केली असं तुला का वाटतंय? मी आता तुझ्यासोबत आहे, अगदी 1-2 तासांसाठी. तुला संध्याकाळी परतायचं आहे ना? हो. ते ऐकून माझा जीव भांड्यात पडला. कितीही अद्भुत असला तरी तो भयावह अनुभव वाटत होता. कारण असं अचानक कुणी इतिहासातून वर्तमानात येऊन माणसाला भेटल्याचं मी कधी ऐकलं नव्हतं. त्यामुळे ती दैवी व्यक्ती आपल्याला परत जाऊ देणार आहे हे ऐकून मला बरं वाटलं. त्यानंतर मी तिच्याशी शांतपणे बोलू लागले. जीवनात बरीच उलथापालथ सुरू आहे असं दिसतंय. माझ्या? हो, तुम्हाला माहीत असेलच. पण त्याबाबत बोलण्याआधी तुझ्या मनात माझ्याविषयी काय प्रश्न असतील तर ते विचार. त्यानंतर आपण तुझ्याविषयी बोलू. म्हणजे कुणा अनोळखी व्यक्तीशी बोलावं लागतंय असं तुला वाटणार नाही. राधेला काय विचारावं हेच मला ऐनवेळी सुचत नव्हतं.
म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं की ती मला भेटणार आहे हे मला आधी माहीत असतं तर मी एक प्रश्नावलीच सोबत नेली असती, कारण विचारण्यासारखं बरंच होतं. आज तो प्रसंग लिहितानाही मला बरेच प्रश्न सुचत आहेत. ते तेव्हा सुचले असते तर बरं झालं असतं. मी चटकन सुचलं ते विचारलं, तुमच्याविषयी ज्या कथा प्रसिद्ध आहेत त्या खऱ्या आहेत का? अनेक कथा खऱ्या आहेत. तुला ऐकायची असेल तर मी तुला माझी गोष्ट सविस्तर सांगेन, पण तुझ्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं शोधणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कसं कुणास ठाऊक, पण ती बोलत असताना मला त्या प्रसंगाचं महत्त्व जाणवलं. ही संधी पुन्हा येईल की नाही ते माहीत नसताना उगाच घाबरत संकोचत जे जे विचारता येईल ते न विचारणं हाच मूर्खपणा ठरला असता. ते मला जाणवलं. मी राधेला विचारलं, मला ती गोष्ट ऐकायलाही आवडेल. राहिला प्रश्न माझा, तर प्रेम म्हणजे काय हेच मला सध्या कळत नाही. प्रेम ही अगदी नैसर्गिक आणि सर्वांच्या मनातील भावना असली तरी तिचा अर्थ शोधणं हे सोपं काम नाही. तुला माझी क्लिष्ट उत्तरेही ऐकावी लागतील, कारण सगळंच सोपं करून सांगता येत नाही आणि सुज्ञ स्त्री पुरुषांनी सोप्या स्पष्टीकरणाचा आग्रहच धरू नये. तू सुज्ञ आहेस. नीट ऐकलंस आणि लक्षात ठेवलंस तर तू माझं उत्तर नक्कीच समजून घेशील. मी तर सर्व विचार थांबवून फक्त राधेचं उत्तर ऐकत होते. प्रेम हे 9 पाकळ्यांचं सुगंधी फूल आहे. विश्वास, संवाद, आदर, आनंद, संयम, तडजोड, विकास, आत्मीयता आणि क्षमा. बघ, प्रेम दुर्मिळ असतं असं तुम्ही म्हणता. त्यामागे हे कारण आहे. त्या फुलांचा सुगंध सगळ्यांनाच आवडतो आणि हवाहवासा वाटतो. पण या पाकळ्यांचं काय? त्यांना टवटवीत ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतातच, कारण पाकळ्या हेच फूल आहे. पाकळ्यांशिवाय फूल असू शकत नाही. प्रेमाचा इतका सूक्ष्मपणे विचार केला तरच ते जपता येईल. खरं सांगू, तुम्ही मैत्रीण होऊन बोल असं सांगितलं म्हणून सांगते. तुम्ही हे 9 शब्द उच्चारले ते लक्षात ठेवणंही माझ्या पिढीला अवघड आहे. ते आचरणात आणायचं म्हणजे. मी इतकंच म्हणाले. राधा किंचित हसून म्हणाली, तुझं खरं आहे. प्रेम टिकवण्यासाठी जाणीवपूर्वक या 9 पाकळ्यांचा विचार करायलाच हवा असं काही नाही. ज्या दाम्पत्याला प्रेम चिरकाल टिकवायचं असतं ते नकळत या पाकळ्यांचा विचार करत, पण ते शक्य होत नसेल तर या 9 गोष्टींचा विचार करायलाच हवा. ज्या गोष्टीचं संगोपन करायचं आहे तिचं गुणधर्म समजल्याशिवाय संगोपन होणार कसं? मला पुन्हा एकदा त्या 9 गोष्टी सांगता का? आणि त्याच प्रेमाशी असलेलं नातंही सांगा. मी अधूनमधून प्रश्न विचारले किंवा बोलले तर चालेल ना? अगदी. विश्वास, संवाद, आदर, आनंद, संयम, तडजोड, विकास, आत्मीयता आणि क्षमा. या त्या 9 पाकळ्या. आपण एक एक पाकळीचा विचार करू. विश्वास हा कोणत्याही नात्याचा पाया आहे. केवळ प्रियकर प्रेयसीच्याच नाही तर अगदी माता आणि पुत्राच्या नात्याचाही तोच पाया आहे. आईच्या कुशीत मुली निश्चिंत झोपतात, कारण त्याचा आईंवर नितांत विश्वास असतो. कोणत्याही संकटातून ती मला बाहेर काढेल आणि माझी काळजी घेईल असा विश्वास अगदी लहान मुलालाही असतो. पती आणि पत्नीच्या किंवा प्रियकर आणि प्रेयसीच्या नात्यात हा विश्वास सर्वात महत्त्वाचा आहे, कारण 2 अपरिचित व्यक्ती एकमेकांच्या संपर्कात येऊ शकतात. त्यांच्यात विश्वास नसेल तर नात्याला संशयाचं ग्रहण अगदी सहज लागू शकतं. माझी गोष्ट तुम्हाला माहीत असेलच. रोहितने 3 वर्षापासून त्यांच्या मनातील भावना माझ्यापासून लपवली. यावरच माझा विश्वास बसत नव्हता. तो असं करू शकतो आणि आमचं नातंच तोडू शकतो हे सुद्धा माझ्यासाठी अविश्वसनीयच होतं. एका अर्थी त्याने माझा विश्वास गमावलाच. असा तोडलेला विश्वास पुन्हा निर्माण करता येऊ शकतो का? मी विचारलं. नाही. विश्वास ही काचेच्या वस्तूसारखीच नाजूक बाब आहे. ती एकदा तुटली की तिचे असंख्य तुकडे होतात. विश्वासाचा अर्थ समजून घे.
तुला अनपेक्षित म्हणायचं आहे की अविश्वसनीय हे एकदा स्वतःला विचार. एखाद्या गोष्टीचा कधीही सखोल विचार केलेला नसताना अकस्मात ती गोष्ट समोर येते, तेव्हा ती गोष्ट अनपेक्षित असते. तू रोहितवर विश्वास ठेवलास हे अगदी खरं, पण कशाबाबत? तो कायम एकनिष्ठ राहील याबाबत? तो कधीही तुला हेतुपूर्वक दुखावणार नाही याबाबत? तो विश्वास त्याने तोडला का? राधेच्या बोलण्यामुळे मी विचारात पडले. मला त्याचा निर्णय ऐकून धक्का बसला म्हणून त्याने माझा विश्वास तोडला असं मी म्हणत होते का? तुम्ही म्हणत आहात ते खरं आहे, पण त्याने विश्वास मोडला की नाही हा प्रश्नच उद्भवत नाही. त्याने नातंच तोडलं.